मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण येणाऱ्या MPSC कंबाईन ग्रुप सी साठी तसेच ज्या सर्व सेवेच्या परीक्षा येत आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे जानेवारी 2026 पासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजेच आजपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा मित्रांनो, आज आपला चालू घडामोडीचा हा भाग 1 आपण इथं घेतलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण हे प्रश्न इथं घेतलेले आहेत. ते तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करावी लागणार आहे. पहा मित्रांनो, तसेच तुम्हाला जर ह्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनेलला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. तिथून तुम्ही ही PDF अगदी मोफत तुम्ही तिथून डाउनलोड सुद्धा करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2026 मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन कितवा होता? तर पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत ABCD. तर पहा, उत्तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच 77वा. पहा, 2026 मध्ये जो आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे तो 77वा प्रजासत्ताक दिन इथं आपण साजरा केलेला आहे. पहा, 26 जानेवारी 2026 रोजी आपण हा 77वा प्रजासत्ताक दिन इथं साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न, पद्म पुरस्कार 2026 कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आलेले आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन बी. पहा, 26 जानेवारी. पहा, जे पद्म पुरस्कार आहेत ते 26 जानेवारी 2026 या दिवशी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार आहेत. पहा, पद्म पुरस्कारामध्ये कोणते कोणते पुरस्कार असतील तर पद्मविभूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार असे 3 प्रकारचे पुरस्कार या पद्म पुरस्कारामध्ये असतात. पुढचा प्रश्न, पद्म पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात? तर उत्तर आहे ऑप्शन सी, विविध क्षेत्रे. तर पहा मित्रांनो, पद्म पुरस्कार जे आहेत ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पद्म पुरस्कार इथं वितरित केले जातात. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, 25 जानेवारी. पहा, 2026 मध्ये राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारी 2026 या दिवशी इथं साजरा करण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, ह्याला स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पहा, राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थापनेशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 12 जानेवारी. पहा, राष्ट्रीय युवा दिन जो आहे तो 12 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन
बी स्वामी विवेकानंद. लक्षात घ्या, राष्ट्रीय युवा दिन जो आहे तो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कर दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 15 जानेवारी. पहा, भारतीय लष्करी दिन हा 15 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्यटन दिन भारतात कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन बी 25 जानेवारी. पहा, राष्ट्रीय पर्यटन दिवस जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन सी 24 जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप बी मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला सुद्धा आहे. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कधी साजरी केली जाते? तर उत्तर आहे ऑप्शन बी 23 जानेवारी. पहा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 23 जानेवारी या दिवशी साजरी करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात कोणता मुद्दा एमपीएससी साठी महत्वाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए जनगणना. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील बेंबळा सिंचन प्रकल्प कोणत्या योजनेशी संबंधित आणि चर्चेत होता? तर उत्तर आहे ऑप्शन ए PMKSY. पहा, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील बेंबळा सिंचन प्रकल्प जो आहे तो PMKSY या योजनेशी संबंधित असलेला प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, PMKSY चे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. पहा, PMKSY चे संपूर्ण रूप काय आहे? तर प्रधानमंत्री कृषी सेवन योजना. पुढचा प्रश्न, बेंबळा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याशी. पुढचा प्रश्न, यशदा कोठे आहे? यशदा. पहा, यशदा म्हणजेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी हे कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये यशदा येथे कोणत्या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा झाली? तर उत्तर आहे ऑप्शन बी वुमेन फ्रेंडली गम पंचायत. पुढचा प्रश्न, यशदाचे पूर्ण नाव काय आहे? तर पहा, तुम्हाला आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे यशदाचं पूर्ण नाव. तर यशदाचं पूर्ण नाव आहे यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. तर पहा, यशवंतराव यशदाचं हे पूर्ण नाव असणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वैज्ञानिकाच्या शोधाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए CV रमन. पहा, राष्ट्रीय विज्ञान दिन हा CV रमन या वैज्ञानिकाच्या शोधाशी संबंधित आहे.
पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन सी, भारत रत्न. पुढचा प्रश्न, पद्म पुरस्कार मध्ये एकूण किती प्रमुख श्रेणी आहेत? तर उत्तर आहे पर्याय बी, 3. पहा, पद्म पुरस्कार मध्ये एकूण 3 श्रेणी आहेत इथं. पुढचा प्रश्न, पद्म पुरस्कारातील सर्वोच्च श्रेणी कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन सी, पद्म विभूषण. पहा, पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन बी, 29 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन बी, मेजर ध्यानचंद. पहा पुढचा प्रश्न, भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तो 4 डिसेंबरला साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेना दिन कधी साजरा केला जातो? पहा पहा, आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 15 जानेवारी. पुढचा प्रश्न, रिपब्लिक डे 2026 मध्ये भारताचे संविधान लागू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 76. पहा, रिपब्लिकन डे 2026 मध्ये भारताचे संविधान लागू होऊन किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर ते आहेत 76, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, संविधान दिन भारतात कधी साजरा होतो? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 26 नोव्हेंबर. पहा, संविधान दिन जो आहे तो 26 नोव्हेंबर या दिवशी भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेले महिला अनुकूल ग्रामपंचायत मॉडेल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्याचं उत्तर आहे ग्रामीण प्रशासन या क्षेत्राशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत ही कोणत्या स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, ग्रामीण. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 73वी घटनादुरुस्ती. पहा, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा जो आहे तो 73व्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या दुरुस्तीने मिळाला? तर उत्तर आहे ऑप्शन बी, 74वी. पहा, नगरपालिकांना 74वी घटनादुरुस्ती घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जलसिंचनाशी संबंधित बेंबळा सिंचन प्रकल्प कोणत्या क्षेत्रासाठी महत्वाचा आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, कृषी. पहा, महाराष्ट्रातील जलसिंचनाशी संबंधित जो बेंबळा सिंचन प्रकल्प आहे तो कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा आहे.
पुढचा प्रश्न, जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर, ज्यालाच आपण गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो, तो आपल्या भारत देशामध्ये कधीपासून लागू झालेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 2017. पुढचा प्रश्न, भारताची निवडणूक आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे? पुढचा प्रश्न, भारतातील मतदारांसाठी नोटा, ज्याला आपण NOTA असं म्हणतो, तर याचा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, नॉन ऑफ द अबाव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर. पहा मित्रांनो, आज आपण करंट अफेअर वरील एकूण 37 प्रश्न इथं घेतलेले आहेत. पहा, याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा करंट अफेअरचा भाग 1 जो आहे तो तुम्ही नक्कीच लाईक करायचा आहे.